नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप स्वाध्यायामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय आहे नागरिक शास्त्र, प्रकरण क्रमांक 4 शहरी स्थानिक शासन संस्था या पाठाखालील आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूयात। त्यातील प्रश्न पहिला आहे, पर्यायातून योग्य पर्याय ओळखा व लिहा। त्यातील उपप्रश्न एक दिलेला आहे, महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली, त्या शहराचे नाव। इथे आपल्याला पर्याय दिलेले आहेत, नागपूर, मुंबई, लातूर। तर यातील योग्य पर्याय आहे मुंबई। दुसरा आहे, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते। पर्याय आहेत नगर परिषद, महानगरपालिका आणि नगरपंचायत। यातील योग्य पर्याय आहे नगर पंचायत। नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो। पर्याय आहेत मुख्याधिकारी, कार्यकारी अधिकारी की आयुक्त। योग्य पर्याय आहे मुख्याधिकारी। आपण पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। उपप्रश्न आहे, शहरामध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात? उत्तर, शहरामध्ये खालील समस्या आढळतात: निवाऱ्याच्या अपुऱ्या सोयीसुविधा, जागेचा तुटवडा, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या, वाढत जाणारी गुन्हेगारी, गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव करणारी लोकसंख्या। उपप्रश्न दुसरा, महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा। उत्तर, महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत। एक आहे शिक्षण समिती, दुसरी आरोग्य समिती, तिसरी परिवहन समिती, चौथी स्थायी समिती आणि पाचवी पाणी पुरवठा समिती। प्रश्न तिसरा, पुढील मुद्द्यांच्या आधारे शहरी स्थानिक शासन संस्थाविषयी माहिती देणारा तक्ता तयार करा। आपल्याला इथे तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये मुद्दे दिलेले आहेत, पदाधिकारी, सदस्य संख्या आणि अधिकारी। आपल्याला नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांच्याविषयीची माहिती द्यायची आहे। येथे नगरपंचायत पदाधिकारी आहे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य संख्या आहे किमान 1 व कमाल 15, अधिकारी आहेत कार्यकारी अधिकारी। नगर परिषद मध्ये पदाधिकारी आहेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगर परिषदेची सदस्य संख्या आहे किमान 17 व कमाल 38, नगर परिषदेचे अधिकारी आहेत मुख्य अधिकारी। महानगरपालिकेचे पदाधिकारी आहेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांची सदस्य संख्या शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली जाते आणि अधिकारी आहेत महानगरपालिका आयुक्त। प्रश्न चौथा, सांगा पाहू। उपप्रश्न, नगर परिषदेच्या आवश्यक कामांमध्ये कोणकोणत्या कामांचा समावेश होतो? उत्तर आहे, नगर परिषदेच्या आवश्यक कामांमध्ये पुढील कामांचा समावेश होतो। नंबर 1, सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे, पाणी पुरवठा करणे, सार्वजनिक स्वच्छता आणि मलनीकरणाची व्यवस्था करणे, जन्ममृत्यू विवाह यांच्या नोंदणी ठेवणे, गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे, सार्वजनिक बागा व उद्याने बांधणे, गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे। उपप्रश्न दुसरा आहे, नगर पंचायत कोणत्या ठिकाणी असते? उत्तर, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगर पंचायत असते। पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशी काही ठिकाणे आपण पाहतो, तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजेच नगर पंचायत होय। मित्रांनो, खेळा, खा, अभ्यास करा, खूप मस्त राहा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गुड लक मित्रांनो।